नमस्कार मित्रांनो. सकाळचा थंड वारा अंगावर झोंबत होता. आई डोक्यावर वैरणीचा भारा घेऊन डोंगराच्या कडेनं चालत होती. आईचं लुगडं वाऱ्याच्या झोत्यानं फरफरत होतं. लुगड्याचा काष्टा खोचून आई तिचं लुगडं सावरत होती. मी आईच्या मागे होतो. तशी माझी आई खेड्यातली, पण थोडफार शिकलेली. बाबांच्या दारूच्या व्यसनानं आई गावाच्या सरपंचाच्या शेतात मजुरी करायची. कधीकधी त्यांच्या घरातील कामंसुद्धा करायची. तशी माझी आई 40शीची, पण जरी खेड्यातली असली तरी नेहमी नीटनेटकी राहायची. ती नेहमी नऊवारी लुगडं नेसायची आणि कासोटा लावायची. त्यामुळे तिच्या शरीराचा तो भाग अगदी ठुमकून दिसायचा. लोक म्हणायचे, अशी देखणी बायको एका दारुडीच्या घरात. इतकंच नाही तर आईवर वाईट नजर देखील लोकांची असायची. काही जण तर बाबांना दारूसाठी पैसेसुद्धा द्यायचे. त्याचं कारण म्हणजे माझी आई. त्यामुळे त्यांना आईशी जवळीक साधायची असायची. पण आई मात्र कोणालाही भाव द्यायची नाही. अशी माझी आई. पुढे आई आणि मी घरी आलो. आईने वैरणीचा भारा डोक्यावरून अंगणात टाकला. मी हातपाय धुवून घरात गेलो. आई जेवणाची तयारी करू लागली होती. सकाळी कामे करून आई सरपंचाच्या शेतातील मजुरीसाठी जाणार होती. तिथून त्यांच्या घरी जाऊन धुणं भांडी अशी कामे करून संध्याकाळी 7 वाजता घरी यायची. नेहमीप्रमाणे आई आज घरी आली. आईने जेवणाची तयारी सुरू केली. इतक्यात बाबा घरी आले व आईकडे दारूसाठी पैसे मागू लागले. आई नाही म्हणत बाबांवर खेचळत होती. काहीतरी पुटपुटत आई जेवण करू लागली. बाबा आवाज चढवत बोलू लागले, तुझं आणि त्या सरपंचाचं जे चालू आहे ते काय मला माहीत नाही काय? असं समजू नको. बाबा रागाने बोलून गेले. ते जे बोलत होते त्याचा अर्थ मला इतका समजत नव्हता, कारण माझं वय 15 वर्षाचं होतं. नुकताच मी 9वीत गेलो होतो. बाबांचं बोलणं ऐकून आईने चोळीतून 50 रुपये काढले आणि बाबांवर फेकले. काहीतरी बडबडून आई तिचं काम करू लागली. बाबा निघून गेले. रात्री जेवण करून आम्ही झोपी गेलो. पण माझ्या मनात विचारांचं वादळ होतं. बाबा असं का बोलले असतील? मला झोप येत नव्हती, तरी मुस्कुटून झोपलो. सकाळी शाळा लवकर होती. आईने मला जागे केले. मी शाळेला गेलो, पण रात्रीचा विषय माझ्या मनात होता. का तसं बाबा बोलले असतील? शाळेतून 11 वाजता मी घरी आलो. बाबा झोपले होते. आई रानात गेली होती. मी जेवण करून फिरत फिरत आईकडे सरपंचाच्या रानात जायला निघालो. रानात पोहोचलो तेव्हा दुपारचा 1 वाजला होता. कडाक्याचं ऊन तावत होतं. आंब्याच्या झाडाखाली सरपंचाची बुलेट गाडी लावली होती. पण आई कोठेही दिसत नव्हती. दुपारची वेळ असल्याने आई जेवत असावी म्हणून मी परड्यात गेलो. परड्यातही आई नव्हती.
पण तिथे एक साध्या विटांची खोली होती. फक्त विटा रचून तयार केलेली. त्या खोलीतून कोणीतरी खिदळण्याचा आवाज आला. सरपंच, हळू ना, दुखतंय ना, नका दाबू मला. आह आवाज ओळखीचा वाटला. हा आवाज माझ्या आईचा होता. त्या विटांच्या फटीतून मी आत पाहिले. आतलं दृश्य पाहून माझ्या शरीरात वेगळीच नशेची झिंग येऊ लागली. एका लाकडी जुन्या चारपाईवर आई बसली होती. तिचं लुगडं तिच्या मांड्यापर्यंत वर गेलं होतं. पदर खाली झाला होता. सरपंचाचा एक हात आईच्या पायांच्या मध्ये फिरत होता आणि एक हात आईच्या टपोरी चोळीवर, आणि सरपंच आईच्या मानेवर त्याचे होठ ठेवत होते आणि आई आवाज करत होती, नको ना सरपंच, नको ना. मी ते सर्व पाहत होतो. आईची ती अवस्था पाहून माझ्या मनाची घालमेल होत होती. तसा आईचा व सरपंचाचा कार्यक्रम मी पाहिला, अगदी शेवटपर्यंत. तेव्हा मला लक्षात आलं की बाबा काय बोलले होते. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला सपोर्ट करा. पुन्हा भेटतो नवीन कथा घेऊन. नमस्कार.